चाललो आपण आज? विवियानाला चाललो. विवियाना नाही, आपण भटकंती करायला चाललो. बघू आता आपण कुठे 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 जाणार आहे ते आपण बघू. आम्ही तिघी निघालोय आता. बघू कुठे कुठे जाऊ आता, तुम्हाला दाखवेल मी. सध्या तर आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. आमची फेवरेट पाणीपुरी जिथे आम्ही लहानपणापासून खातोय. आवाज आपको वाजायला लागला यार. तर मैत्रिणींनो, ही आहे ती जागा जिथे आम्ही अगदी शाळेत असल्यापासून पाणीपुरी खात आहोत. अतिशय स्वादिष्ट अशी पाणीपुरी आणि अजून चाट मिळतं इथे. हायजीन खूप छान मेंटेन करतात. आणि ही त्या काकांची मुलगी आहे. त्या लहान वयात ती अभ्यास पण करते आणि तिच्या वडिलांना मदत पण करते. आत्ता आम्ही मॉलमध्ये थोडी शॉपिंग करायला चाललो आहोत. रिक्षामध्ये होतो म्हणून आवाज एवढा क्लिअर येत नव्हता. रेकॉर्ड जे पण झालं ते क्लिअर येत नव्हतं म्हणून मी व्हॉइस ओव्हर टाकत आहे. आम्ही तिघी बहिणी जीवनाच्या धावपळीतून थोडा टाईम काढून वीकेंडला माहेरी आलो होतो या, आणि भटकंती करायला निघालो. स्टार्ट पाणीपुरी खाऊन केली. आता मॉलमध्ये शॉपिंग. मग पुढे काय ते बघा तुम्ही. त्यासाठी ब्लॉग बघत राहा. ॲक्च्युली माझ्या बहिणीला शॉपिंग करायची होती, बट मी सुद्धा केली थोडी. सगळ्या लेडीज ॲग्री करतील हे की शॉपिंग ही अनकंट्रोलेबल आहे. तुम्ही कितीही करा, काहीही करा, तुम्ही जर बाहेर निघालाय, मॉलमध्ये निघालाय किंवा मार्केटला गेलाय, तुम्ही कितीही म्हणजे विचार करून गेला ना की नाही आपण आज काहीच म्हणजे विकत नाही घ्यायचं, जे आपल्याला गरजेचं पण नाही आहे. आपण उगाच कशाला विकत घ्यायचं असं ठरवून जातो. पण आपण एकदा का मार्केटला किंवा मॉलमध्ये गेलो तर मग काय आपल्याला काय कंट्रोल होत नाही त्या गोष्टीचा. म्हणून आपण एखादी पण एक तरी गोष्ट घेतोच आपण, काही असो. ट्रायलसाठी एवढी लाईन आहे ना. असं तू डिनरला जाते ना फ्रेंड्स बरोबर तेव्हा मैत्रिणींसोबत, तेव्हा घालू शकते. हां, डार्क पाहिजे होता म्हणून नशीब मला हा एक मिळाला आणि तो स्मॉल झाला मला. बरोबर हो ना, म्हणजे तो टाईट आहे, बॉडी फिटिंग आहे मला म्हणून तो लूज होतोय ना. हा पॅटर्न वेगळा आहे. नाही वेगळा पॅटर्न आहे. स्लीव वेगळेत ना, थोडे मोठे आहेत. टॉपला लागावं लागेल फक्त कपडे भेटतात म्हणून. तर एक क्रॉप टॉप घेतला आणि एक लॉंग ड्रेस घेतलाय ऑलिव्ह कलरचा. पाहिजे होता बघ, किती छान. समोर आहे हवं इकडे लॉंग. असं नाही ना ग बाई, बरं चाल ना. हा माझा आउटफिट ऑफ द डे आहे. कॉर्ड सेट कसा आहे नक्कीच सांगा. आता आम्ही ॲक्च्युली आमच्याकडे 2 ऑप्शन होते, मिस्टर DIY की मिनिसो. घ्यायचं तर काहीच नव्हतं, फक्त एक चक्कर मारायची होती. तर आम्ही कन्फ्यूज होतो मिनिसोमध्ये जायचं की DIYमध्ये. तर मी बोलले की आपण DIYमध्ये नको, आपण मिनिसोमध्ये जाऊ. DIY खूप मोठं आहे तर जाम वेळ लागेल तिथे फिरायला, तर आपण मिनिसोमध्येच बघूया. इथे आल्यावर तर काय घेऊ काय नको असं होतं. इतक्या क्वॉकी आणि क्यूट गोष्टी मिळतात ना इथे की म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमधली प्रत्येक गोष्ट उचलू असं वाटतं. आणि हा होता ज्वेलरी बॉक्स जो होता 400 रुपयाला. किती रिझनेबल आणि एवढी छान क्वालिटी होती त्याची. एवढं चीपमध्ये आय गेस कुठे मिळत नाही. म्हणजे प्लस क्वालिटी पण छान आहे.
आणि एवढं रिजनेबल पण आहे. तर मग आय डोंट थिंक सो कुठे असं भेटतं. हे क्यूट किचन होतं डायनासॉरचं जे मला आवडलेलं, बट मी नाही घेतलं. काय करणार त्याचं आणि कुठे ठेवणार, कशाला लावणार म्हणून नाही घेतलं मी. मग मी शोधत होते ट्रे, जे म्हणजे ट्रे ऑर्गनायझर जे ड्रेसिंग टेबलवरती आपण ठेवू शकतो किंवा कुठेही ठेवू शकतो ड्रॉवर्समध्ये, ज्याच्यामध्ये आपण गोष्टी अशाच कोंबून ठेवतो तर त्या प्रॉपरली त्याच्यामध्ये राहतात. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त ट्रे बाहेर काढायचा आणि त्याच्यातून जे हवं आहे ते काढून घ्यायचं. हे काय अच्छा आपलं त्याच्यामध्ये वॉलेट घेतलंय. लकी असतं, स्वतःने नसतं घ्यायचं, कोणतरी गिफ्ट करायचं असतं. व्हॅलेंटाईनसाठी घेतलंय. लकी असतं वॉलेट, स्वतःहून नाही गिफ्ट घेतलेलंच वापरायचं. स्वतःहून घेतलं आणि हे काही गिफ्ट आणि सेट घेतला बास्केट. आणि तू काय घेतलास? पिझ्झा. वाव, खुशी तो देखो पिज़्ज़ा की. फायनली तुझा नंबर आलेला आहे. पिझ्झा पार्सल घेतलेला आहे गाडीमध्ये खायला. फायनली बिल पे झालं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. सो पुढचं डेस्टिनेशन काय ते तुम्हाला थंबनेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये कळलंच असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे आम्ही कुठे चाललो आहे ते. तर इथे आम्हाला दादा आणि नेहा वहिनी पण जॉईन झाले. त्यांनी आम्हाला पिक केलं विथ बच्चा पार्टी. आम्ही सर्व एकत्र आता इस्कॉन टेम्पलला चाललेलो आहोत. राधा आणि श्रीकृष्णाचं ठाण्यातलं इस्कॉन टेम्पल फर्स्ट टाइम चालले आहे मी. आणि जर तुम्ही पण गेले नसाल तर नक्कीच पहा पुढचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने दर्शन घ्यायला मिळेल. इथे बच्चा पार्टी पिझ्झा आणि फ्राईज खात आहेत जे आम्ही मॉलमधून त्यांच्यासाठी आणलेले. तर हे मंदिर ठाणे बाळकुम एरियामध्ये आहे, पिरामल वैकुंठ सोसायटीमध्ये. हे मंदिरचे उद्घाटन लास्ट इयरच झालेले आहे 17 मार्च 2024ला. मंदिरमध्ये एंटर केल्यावरच शू स्टँड आहे आणि ही शू स्टँड एवढी मोठी आहे की इथे ना दिवसाला 10 ते 12,000 भक्त येऊन गेले तरी कमी पडणार नाही. ते कंटिन्युअस तिकडे कोण ना कोणतरी सेवा करायला आहेच आणि डिरेक्शन द्यायला आहे. किती सुंदर व्ह्यू आहे बघा हा मंदिराचा. संध्याकाळी तर ते अजून सुंदर दिसतं लाईट्समुळे आणि पूर्ण येल्लो लाईट्समध्ये, येल्लो ऑरेंजिश लाईट्समध्येच मंदिराच्या पूर्ण लाईट्स आहेत आतून आणि बाहेरून. आपण आलो आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये ठाण्यातल्या. हे असं आहे इस्कॉन टेम्पल बघा. हे असं आहे शू काउंटर. इथे तिथून आपण एंट्री करतो आणि इथे मग आपण शूज काढतो. तिकडे आहे कॅफेटेरिया, छोटीशी पॅन्ट्री आहे, स्नॅक्स मिळतात तिथे. अच्छा तिथे पण आहे का? इथे छोटंसं गिफ्ट शॉप आहे इस्कॉन टेम्पलचं. ते आतमध्ये सगळं मेड इन इंडिया गोष्टी तुम्हाला मिळतील. तिथे वॉशरूम आहे, तिथून आतमध्ये वॉशरूम आहे.
काय बोलते लहान मुलांचं जायचं ना नाही जायला मी विहाला बोलतो तुम्हाला बोलत हॉल ऑफ फेम चॅरिटी इथून पुढे आम्ही मंदिरमध्ये एंटर करायला जात होतो तर रस्त्यामध्ये असं बुक स्टॉल आहे, पूजा थाळी आणि अन्नदानचे स्टॉल आहेत। अन्नदान तर इथे वजनावरती आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या वजनावरती आहे आणि सो इथे मोस्टली लहान मुलांचंच वजन करून अन्नदान करतात। आणि या पुढे जो स्टँडी दिसतोय त्या स्टँडीवरती ना सगळे फूड आयटम्स लिहिलेले आहेत आणि त्यांची MRP काय आहे ते लिहिलेलं आहे। सो तुम्ही तसं चूज करून KG प्रमाणे दान करू शकता। फायनली आम्ही वरती चाललो आता मंदिरात। जाऊया इथून परिक्रमासाठी वे आहे। मग आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो, एका साईडने लाईन आहे आणि मध्ये कार्यक्रम चालू होता। इतकी सुंदर मूर्ती आहे आणि एवढं छान दिसतंय श्रीकृष्ण आणि राधा आणि त्यांचे जे कपडे होते आणि त्यांचं ते बॅकड्रॉप पण एवढं सुंदर एवढं छान दिसतंय ना। इवन मंदिरचं आतून इंटिरियर पण खूप सुंदर आहे। इथेच साईडला मला एक मोठी समई दिसली, इतकी सुंदर समई आहे ना आणि इतकी मोठी पण आहे ती, दीपस्तंभासारखी आहे आणि मंदिरमध्ये पूर्ण येलो लाईट्स आहेत, खूप पॉझिटिव्ह वाइब्स आहेत मंदिरामध्ये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत म्हणजे आहे तसं कोरीव काम पण ते एन्शियंट म्हणजे तसे small elephant मुझे खेलना है। कसं वाटतंय कृष्ण आणि राधाचं दर्शन घेऊन फर्स्ट टाइम तुझ्याकडचं तुझं जुहूचं इस्कॉन म्हणून हे सॉरी तुझ्याकडे गेली आहेस ना हे मला इस्कॉन कसं वाटतं? पण एक अजून एक मस्त खारघरला झालंय नवी मुंबईला इस्कॉन टेम्पल, ते खूप मोठं आहे ह्याच्यापेक्षा आहे वरतून म्हणजे मंदिराजवळून। इकडे ही सोसायटी आहे हिरामलबाई है। मग बाहेर येऊन आम्ही पण एक प्रदक्षिणा केली मंदिराच्या अवतीभोवती आणि आम्ही खाली उतरून मग ह्या गिफ्ट शॉपमध्ये गेलो। इथे आवश्यक अशा सर्व गोष्टी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे 95% वस्तू
मेड इन इंडिया आहेत, म्हणजे लोणच्यापासून ते छोटे मोठे स्नॅक्स, शॅम्पू आणि धान्य पण होतं तिथे, पॅकवालं धान्य, आणि पुस्तकं, कपडे, लहान मुलांचे ॲक्सेसरीज होते, परत गळ्यातल्या माळा होत्या आणि अगरबत्ती, घी, हे सगळं होतं. आम्ही मग पुढे आम्हाला छोटेसे ना सोलार वाले दिवे पण दिसले, जे आय डोंट थिंक सो मेड इन इंडिया असेल, ते चायनीज आयटम पण असू शकतात. आणि हे असं मस्त माळा होत्या, स्कार्फ होते, हे सोप्स आहेत इथे, आणि त्याखाली मग आम्हाला काय दिसलं ते कसलं तरी कोकम स्नॅक होतं. अच्छा, आमला कँडीज होत्या त्या. आणि मग पुढे ते आम्हाला सोलारवाले दिवे पण दिसले, जे मी नुकतेच एका एक्झिबिशनमध्ये पण बघितलेले. कुठे पाणी तिथे आतमध्ये पण आपल्याकडे हे नाही आहे, पण बाटली नाही आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा पण आहे इथे. दे तिला. इथे हे गोविंदा स्नॅक सेंटर म्हणून आहे आणि त्याच्या खाली सगळा मेन्यू लिहिलेला आहे. इथे हा मेन्यू आहे अवेलेबल डेली, आणि सेल्फ सर्विस आहे. इथे कुपन घ्यायचं आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथून स्वतः जाऊन हे इकडचे जे स्थानिक रहिवासी आहेत, ते लोकांनीच आपल्या घराच्या बाहेर पार्किंग करायला द्यायची, म्हणजे पार्किंग करून देतील असं चालू केलेलं आहे. यायचं आहे गाडीत? हो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी खुश राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि बिंदास राहा.